घेतलेला आहे। गोंदकतिरा हा डिंकाचा एक प्रकार आहे। आपला डिंक उष्ण असतो, हा थंड असतो। मी जे आयुर्वेदा हा ब्रँड आहे त्याचं घेतलं आहे, ॲमेझॉनवरनं मागवलं आहे। आणि या खड्यांमध्ये मी पाणी घातलेलं आहे। हे साधारण 5 ते 6 तास हे भिजवून ठेवावे लागतात, तर तेव्हा त्याचा एक लगदा तयार होतो। मी आधी भिजवलेला आहे, तुम्हाला दाखवते। या प्रमाणामध्ये तो लगदा त्याचा तयार होतो आणि तुम्ही तो सरबतासाठी किंवा फलुदा असेल त्याच्यासाठी वापरू शकता। तर हा गोंदकतिऱ्याची जी प्रवृत्ती आहे ती अतिशय थंड आहे, तर त्याच्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळ्याचा जो त्रास असतो तो होत नाही। पुदिन्याचं सरबत करतोय। पुदिना, जिरं, बडीशोप असे घटक घेतलेत, जे मी वाटून घेतलेत आणि त्याचा रस करून घेतलेला आहे। आणि आपल्याला याचं आता सरबत बनवायचं आहे। आपण ग्लास घेतला एक, या ग्लासमध्ये आपण आता हे सरबत बनवणार आहोत। अतिशय 5 मिनिटात होणारी ही सगळी सरबत आहेत जी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सब्जा घेतला, सब्जा भिजत घालतो आपण आणि तो या प्रकारे फुगतो। तुळशीचं बी असेल, तुम्ही तुळशीचं बी सुद्धा वापरू शकता। मी आज सब्जा घेतला। या सब्जामध्ये नैसर्गिक थंडावा असल्यामुळे हे सुद्धा उन्हाळ्यात आपल्याला आपला दाह कमी करण्यासाठी फार उपयोगी आहे। आता मी हे जो रस घेतला तो मी त्याच्यामध्ये घातला। छोटे ग्लासचं प्रमाण आहे हे सगळं, आणि तेवढा ग्लास मोठा असल्यामुळे मला ते प्रमाण लागतं। तुमचा ग्लास छोटा असेल तर तुम्ही कमी घ्या। बर्फाचे खडे घालते, ऑप्शनल आहे। ज्यांना कोणाला नाही घालायचे तर तुम्ही स्किप करू शकता। गार पाणी तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही साध्या पाण्यात सुद्धा हे बनवू शकता। आणि त्याच्यानंतर मी पाणी घालते। हे पाणीसुद्धा माझं थोडं गार आहे। आणि आता मी हे सगळं ढवळून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये बडीशोप आणि मी थोडं दरदरीत असं वाटलेलं होतं ते, तर त्याच्यामुळे मी सगळं मिक्स करते ते व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा गोंदकतिरा घालतोय। तुम्ही बघितलं, मी 1 चमचा घातला। आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ वरून। मी वाटणामध्ये मीठ घातलेलं नव्हतं, किंवा लिंबाचा रससुद्धा पिळला नव्हता, म्हणून मी वरून घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू वाटणामध्ये सुद्धा घालू शकता। त्याच्यामुळे काय होईल, त्या पेस्टमध्ये त्याला लिंबाची चव लागलेली असेल तर वरून लिंबू घालायची गरज नाही। आणि आम्ही छान हे ढवळून घेतलं आहे। आणि अशा प्रकारे माझं गोंदकतिराचं पुदिना घालून केलेलं सरबत रेडी आहे। पुढची सरबत बघणार आहोत, ते त्याचे ज्यूस माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्टली दाखवते तुम्हाला। हे मी एक बर्फ ग्लासमध्ये घालून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा गोंदकतिरा घालते। आणि त्याच्यानंतर मी सब्जा घालणार आहे, 1 चमचा परत सब्जा घालते। ग्लासचा साईज मोठा असल्यामुळे मी पूर्ण भरून घेते। तुमचा ग्लास जर मीडियम साईजचा असेल तर तुम्ही हे प्रमाण कमी जास्त नक्की करू शकता। तुमच्याकडे वेगवेगळे अजून फ्लेवर असतील तर तुम्ही ॲड करू शकता। माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी लगेच ते केलं। हे आम्ही पेय बनवून ठेवतो। याच्यामध्ये आवळा, संत्र आणि आलं आणि थोडी हळद असा आम्ही ज्यूस बनवलेला आहे घरीच। हे कोकम सरबत आहे, याच्यामध्ये साखर आहे। आवळ्याच्या पेयामध्ये साखर विरहित होतं ते। आणि हे माझ्याकडे रोज सिरप होतं, जे आपण फलुदाला वगैरे वापरतो, तर ते आहे। याच्याऐवजी तुम्ही कालाखट्टा, ऑरेंज, मँगो, तुमच्याकडे दुसरे कुठले फ्लेवर असेल तरी घेऊ शकता। मी थोड्या लिंबाचा रस घालते चवीला, कारण खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे। आणि वरतून थोडंसं मीठ। किती सोपी आणि किती छान पटकन होणार ही सरबत आहेत बघा। पण त्याच्यामध्ये गोंदकतिरा हा घटक ॲड झाल्यामुळे त्याची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती खूप वाढते। आणि आता आपण याच्यामध्ये घालायचे पाणी। अवघ्या 10 मिनिटात ही 4 सरबतं तुमची तयार आहेत, वेगळ्या फ्लेवर्सची, आणि परत ती आरोग्यदायी। तुम्हाला माझे चॅनल आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही अजून वेगळ्या प्रकारची कुठली सरबतं करत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा। आमची सरबतं करून बघितलीत तर त्याचा फोटो कमेंटमध्ये टाका, आणि तुम्हाला कसं वाटतं तर ते सुद्धा लिहा। अशाच माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।